नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की सायलीने छानपैकी नारळाच्या वड्या केलेल्या असतात आणि ती आता देवाला नैवेद्य दाखवायला चाललेली असते. तेवढ्यातच अर्जुन वरून खाली येतो आणि प्रतापला आणि प्रतिमाला सॉरी बोलत असतो, कारण की तो बोललेला खूप रूडली बोललेला असतो म्हणून. असं सगळं चाललेलं असतं. तेवढ्यात तिथं सायली येते आणि सायली म्हणते, प्लीज तुम्ही कालचा विषय नका काढू. असं बोलून म्हणते, मी बघा आज काय केलं आहे. मी नारळाच्या वड्या केलेल्या आहेत. असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो, वाव किती छान, मी घेऊ. असं बोलून अर्जुन तिला तिच्या ताटातली वडी उचलायला लागली. तेवढ्यात सायली ताट मागे घेते आणि ती म्हणते, अहो तुम्हाला देणारच आहे, पण पहिलं देवाला नैवेद्य दाखवणार, मगच मी तुम्हाला देणार. असं त्या दोघांचं एकमेकांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि हे सगळं बघून प्रिया खूप चिडते. प्रिया म्हणते, ह्यांचं चांगलं गोडधोड खायचं चाललेलं आहे आणि माझ्या गळ्यापाशी फार फास आलेला आहे. असं सगळं ती मनातल्या मनात बोलत असते आणि ती पुढे येते आणि सायलीला म्हणते, तुझ्या नवऱ्यामुळं तुला लाज तरी वाटते का? माझा आज प्रसंग काय आहे आणि तू असं गोडधोड करते घरात. असं बोलून ती सगळं वड्यांचा ताट उधळून लावते आणि हे पाहून घरातले सगळे शॉक होतात. आणि ह्या अर्जुनने नकोच असले आरोप मला कोर्टात केलेले आहेत असं ती बोलत असते आणि ते ताट सगळं उधळून लावून देते. आणि हे ताट खाली पडल्यानंतर ना घरातले सगळे शॉक होतात आणि सगळे सगळे सायलीला सगळेच प्रियाला ओरडतात. आणि तेवढा प्रताप होतो, प्रिया तू असं का केलंस? तू अन्नाचा अपमान केला, सगळ्या वड्या खाली टाकून दिल्या, आत्ताच्या आत्ता त्या सगळ्या वड्या उचल. तेवढ्यात तेवढ्यात प्रिया म्हणते, बाबा तुम्हाला फक्त माझीच चूक दिसते पण अर्जुनचं दिसत नाही. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, का? तुझं सगळं खोटं उघडं पडायला लागलंय म्हणून आता नाटकी करतेस का? असं बोलल्यानंतर ना ती थोडी 2 मिनटं शांतच होते आणि तिचं काही बोलणं थांबत नसतं. आणि प्रताप एकच बोलत असतो की तुला मी सांगितले ते कर, मी सांगतोय ना ते आत्ता अन्न तू जे काही खाली टाकलं आहे ते आत्ताच्या आत्ता उचल. तर ती काय उचलत नसते. आणि तेवढ्यात अश्विन तिची बाजू घेतो. अश्विन म्हणतो, बाबा प्लीज मला कळते तुमची राग चिडण्याचं, पण तुम्ही प्लीज तिला बोलू नका. आणि तो बोलतो की प्रिया आत्ताच्या आत्ता तू रूममध्ये निघून जा. तेवढ्यात प्रिया म्हणते, अश्विन अरे हा काही आरोप करतो. तो बोलतो, मी सांगतोय ना तू आत्ताच्या आत्ता रूममध्ये निघून जा. असं मोठ्या आवाज बोलल्यानंतर ना प्रिया ही रूममध्ये निघून जाते. आणि म्हणते, कोर्टात घडलेल्या प्रकारामुळे ती खूप अपसेट आहे आणि तिने मला सगळं काही ते सांगितलं आहे, मला त्याच्यावर विश्वास बसलेला आहे. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की अरे आता त्या मुलीने परत काहीतरी खोटं सांगितलं आणि तुझा विश्वास बसला. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, दादा प्लीज तू गप्पा बस, तू आता काही बोलू नकोस, मी तुला शेवटचं सांगतो. असं बोलतो आणि तो म्हणतो, बाबा हे सगळं मी उचलतो. असं बोलल्यानंतर ना वडा तो उचलायला जातो. तेवढ्या सायली म्हणते, भाऊजी तुम्ही राहू द्या, तुम्ही प्रियाला समजा, ती खूप चिडली आहे. आणि अर्जुन सायली सगळे त्या वडा उचलतात. आणि आता प्रियाला खूपच भीती वाटत असते. प्रिया रूममध्ये जाऊन खूपच अपसेट झालेली असते आणि तिला आता कळत नसतं. ती म्हणते, एका साईडनं अर्जुन आणि दुसरी साईडनं माझे वडील, दोघांनी मिळून माझा गळा दाबत आहे आणि आता माझं जगणंच मुश्किल करत आहे, माझी चारही साईडनं कोंडी होत आहे. असं सगळं चाललेलं असतं. आणि सायलीने लावलेली सगळी रोपं पाहून छान फुलं आलेली असतात आणि ते सायलीला पाहून खूपच आनंद झालेला असतो. आणि तेव्हा तिच्या मागे येऊन अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही असं काय करताय? तेव्हा ती सांगते, हे रोप म्हणजे बाबा. असं बोलून माझा सगळा प्रवास आठवतोय आणि म्हणते, माझ्या आयुष्यात खूप चढउतार आले, तेव्हा सगळं व्यवस्थित झालं. असं सगळं ती सांगत असते आणि तिला सगळे घडलेले प्रसंग आठवत असतात. तसेच अर्जुनला पण सगळे घडलेले प्रसंग आठवत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही याच्याशी कितीही चांगलं वागा, हे तुमच्याशी नाही चांगलं वागणार. असं बोलल्यानंतर ना सायली म्हणते, प्लीज गप्पा बसा, माझ्या माणसांना काही बोलायचं नाही. असं बोलल्यानंतर ना अर्जुन म्हणतो, हो का, बरं नाही बोलणार मी तुमच्या माणसांना काही, पण तुम्ही एवढं चांगलं वागून सुद्धा ते तुमच्याशी वागत नाहीत चांगलं, म्हणून मी बोलू. तेव्हा सायली म्हणते, नाही हो, आज ना उद्या ते वागतीलच. असं सगळं चाललेलं असतं. आणि तेवढ्यात त्यांची अर्जुन म्हणते, माय लॉर्ड, मला माझ्या माणसांबद्दल काहीही चुकीचं ऐकून घ्यायचं नाही. त्यांचा खडूस मुलगा त्यांच्याबद्दल काहीही बोलत आहे आणि ते मला अजिबात चालणार नाही. असं बोलल्यानंतर ना अर्जुनला खूप हसू येतं, कारण की ती सगळं कोर्टाच्या भाषेत बोलत असते. नंतर ना ती खडूस बोलल्यानंतर ना ओके, अर्जुन म्हणतो, ओके तुमचा खडूस नवरा, आता तुला खडूसपणा बघितलायच कुठं? असं बोलून तिचा हात पकडतो आणि
तेवढ्यात सायली त्याला गुदगुल्या करते आणि तिथून निघून जाते आणि परत त्याला म्हणते खडूस. असं बोलल्यानंतर अर्जुनला खूपच छान वाटलेलं असतं. आणि आता इकडे साक्षीला खूपच भीती वाटत असते. साक्षी महिपतला म्हणत असते की संपलं, आता सगळं संपलं. अर्जुन हळूहळू एक एक पुरावा शोधून काढणार. त्याला कसं कळलं माझी आणि प्रियाची मैत्री. अर्जुन खूप हुशार आहे. आणि तेवढ्यात त्याचा पप्पा म्हणजेच महिपत म्हणतो अगं असं काही होणार नाही, एक हेअरिंग त्याच्या साईडनं गेलं म्हणून काही सगळे केस जिंकली का त्यांनी. ती बोलतो नाही, पण त्याला हे कसं कळलं. तेव्हा ती खूप व्हायबल झालेली असते. तेव्हा ती म्हणते मी असं काही झालं तर मी अख्खं जग जाळून टाकेल. आणि त्याच्यात अर्जुन सुभेदारची फॅमिली आणि आपली वकिलीनबाई तीही जळेल असं तो बोलत असतो. साक्षी काही ऐकत नसते. साक्षी म्हणते सगळं संपलं आहे, मला त्या जेलमध्ये जायचं नाही परत. ते घाणेरडं अन्न, घाणेरडी माणसं, हे सगळं बघून मला खूप कसतरी होते. आणि साक्षी खूपच घाबरलेली असते. आता सकाळ झालेली असते आणि इकडं सायली आवरून बाहेर आलेली असते आणि तिला मिररवर एक चिठ्ठी लपवलेली चिठ्ठी असते. ती वाचते. त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं, ह्या काचेप्रमाणेच तुमची एकदम सुंदर स्माईल आहे आणि मी ज्याचा आधार घेतो कोर्टात जिंकण्यासाठी, असं बोललेलं असतो. आणि हे पुढचा क्लू असतो की पुढची चिठ्ठी कुठे असेल. म्हणजे ती पुढची चिठ्ठी अर्जुनच्या सगळ्या लॉयरच्या पुस्तकांमध्ये असते. आणि तिथं असं लिहिलेलं असतं, तुम्ही एवढा गोड आहात की त्याची शब्दात तुलनाच नाही. आणि इकडे आता प्रिया खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती खूप सारी शॉपिंग करत असते. ती म्हणते शॉपिंग करून करून मी कंगाल होईल, पण काही मला सुचत नाही. माझं डोकं सगळं भनभन झालं आणि मी जर पकडले गेले तर मी कुठं जाणार आहे. मी पळूनच जाते. मी मुंबईला जाऊ का, पण नाही, मी तिथेही सापडेल. मी हे देशच सोडून जाते असं तिचा विचार चाललेला असतो. आणि तिला खूप भीती वाटत असते. आणि इकडे आता सायलीला तिसरी चिठ्ठी सापडलेली असते. त्या चिठ्ठीत पण असंच काहीसं लिहिलेलं असतं की तू खूप छान आहे वगैरे, आणि हिशोबाची डायरी, मला मौल्यवान वस्तू मधुभावनी दिलेली आहे ती म्हणजे तुम्ही, असं ती बोलत असते. आणि सायली तिथंच उभी राहते. अर्जुनला असं वाटतं की माझा क्लू तिला कळलाच नाही, म्हणून ती सांगतात तुम्हाला माझा क्लू कळला नाही का. तेव्हा ती म्हणते हो कळला ना, माझ्या वडिलांची डायरी, असं बोलल्यानंतर हिशोबाची डायरी असं बोलल्यानंतर ते दोघं पण हिशोबाच्या डायरीकडे जातील. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी पहिल्यापासून एक ना एक रुपयाचा हिशोब लिहून ठेवतो. तेव्हा अर्जुनला लगेच क्लिक होतं की हा सगळा घडलेला प्रसंग पण तुम्ही लिहून ठेवला असेल. आता हा प्रसंग आता ही डायरी आपल्याला महिपतपर्यंत पोहोचेल असं बोलतो अर्जुन. आता अर्जुनला अजून एक नवीन क्लू सापडलेला असतो. आता काय होईल, खरंच महिपत अडकेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.